येस नाही आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅडम लँग्वेज कोणती कम्फर्टेबल वाटते? मराठी, इंग्लिश, हिंदी? मराठी. मराठी. ओके. तर तुम्ही तुमच्याबद्दल तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सांगू शकता किंवा? येस. ओके. सर, माझं नाव वैशाली कल्याण जेवण आहे. मी माझं 12वी सायन्स झाले आणि वडगाव मुक्तामध्ये मी राहते. MIDC अहिल्यानगरमध्ये. आणि मी कॉम्प्युटरचा क्लास जॉईन केला आहे जॉबसाठी. ओके. आपल्याकडे काही अपॉर्च्युनिटीज आहेत जॉबसाठी. HR डिपार्टमेंट आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, अकाउंट डिपार्टमेंट आहे, त्यानंतर सेल डिपार्टमेंट आहे, स्टोअर डिपार्टमेंट आहे आणि मार्केटिंग डिपार्टमेंट आहे. तर तुम्ही या कोणत्या पोझिशनला इलिजिबल किंवा जर अपॉर्च्युनिटी दिली तर कोणत्या पोझिशन? अकाउंटिंगला होतात. ओके. अकाउंटिंगच्या रिलेटेड आता सध्या तुम्हाला काही नॉलेज आहे का? अकाउंटिंगच्या रिलेटेड अजून नॉलेज नाही आहे, पण मी करू शकते कारण मला आहे ना मॅथ तर पक्क आहे माझं आणि मला रेफर आहे की अकाउंटिंग बेस्ड जाऊन. अकाउंट्स बेस्ड आहे. तर कम्प्युटरचं सध्या तुम्हाला काही नॉलेज आहे का? एक्सेल वगैरे आता घेतलंय सरांनी आणि टायपिंग वगैरे घातलं. ओके. एक्सेल समजा जर कोणतं डॉक्युमेंट जर तयार करायचं असेल आपल्याला तर तुम्हाला कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट बनवू शकता? डॉक्युमेंट तयार करायला आपल्याला एक्सेलमध्ये आपण जायचं, त्यानंतर स्टार्टमध्ये क्लिक केल्यानंतर ब्लँक पेज येईल, त्यानुसार सिक्वेन्सनुसार आपण करू शकतो. ओके. ओके. अजून काय बनवू शकतं का एक्सेल किंवा वर्डमध्ये? वर्ड वगैरे पण येतं का तुम्हाला? वर्डमध्ये शिकवलं नाही. मायक्रोसॉफ्ट वर्ड वगैरे येतं? नाही, मायक्रोसॉफ्ट आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशॉप वगैरे आपण करू शकतो. ओके. ओके. स्पेशली अजून काय टेक्निकल स्किल आहे तुमच्याकडे? अजून स्किल आपण म्हणजे जे आपण आपल्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो ते करू शकतो. सपोज जर तुम्ही अकाउंट डिपार्टमेंटला तुम्हाला सिलेक्ट केलं किंवा तुम्हाला समजा आता 2 ऑप्शन दिले की समजा तुम्हाला एक्सेल वगैरे येते तर डाटा एंट्रीज म्हणून तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता का? ओके. जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिली तर तुम्हाला त्या अपॉर्च्युनिटीबद्दल जी कंपनीला तुम्ही 2 वर्ष जर अपॉर्च्युनिटी दिली तर कंपनीला 2 वर्षानंतर तुम्ही कुठे घेऊन जाऊ शकता? प्रॉफिटमध्ये. एखादं कसं सांगू शकता प्रॉफिटमध्ये? कारण आपल्याला जेवढं नॉलेज आहे ना आपण तेवढं त्यांना तर कंपनीकडून म्हणजे आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण करू शकतोय आणि आपलं केलं पण पाहिजे. जर सपोज आपल्याला नाही येते ना थोडा एक्सपिरियन्स आपण त्यांना विचारून घेऊ शकतोय, पण आपण त्या कंपनीला आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी ती पुढे नेण्यासाठी त्यांना प्रॉफिटमध्ये घेऊन जाण्यासाठी कारण लॉसमध्ये नाही. कारण आपल्याला त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी दिली ना तर मग आपण त्यांना प्रॉफिटमध्येच नेलं पाहिजे हे आपलं एक कर्तव्य आहे. ओके. व्हेरी गुड. तुमचं स्ट्रेंथ आणि विकनेस काय आहे? तसं तर अजून टेक्निकल काही नॉलेज आहे का तुम्हाला? नाही, अजून तर नाही. ओके. कंपनीचा प्रॉफिट आणि लॉस या दोघांमध्ये काही फरक आहे असं तुम्हाला वाटतं का? हो. कसं आहे सांगा? कंपनीचा जर प्रॉफिट झाला ना तर तो आपल्याला बेस्टच आहे कारण आपल्याला प्रॉफिट झाल्यानंतर त्यांचा पण ट्रस्ट होतो की आपल्यावर की नाही हे प्रॉफिट करू शकतात आणि लॉस झाल्यानंतर थोडंसं कुठं तरी आपलं म्हणजे कसं बॅड इमेज पडते आणि कंपनी पण कोणतं पण प्रोडक्ट किंवा म्हणजे कोणतं पण काम करण्यासाठी थोडं विचारपूस करते, असं विचार करते की आपण त्यांना देऊ का नको देऊ असं. ओके. तुम्हाला जर अपॉर्च्युनिटी मिळाली तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोटिवेशनची गरज पडते की तुम्ही सेल्फ स्टार्ट होता? सेल्फ स्टार्ट झालं पाहिजे, पण बाय चान्स जर कुठं काही म्हणजे गडबड वाटली तर मोटिवेशनची पण गरज आहे. मोटिवेशनची पण गरज आहे म्हणजे कुठं काहीतरी आटलं सेल्फ तर करायलाच पाहिजे ना आपण कारण कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे, पण एक सिच्युएशन असते की त्या ठिकाणी मोटिवेशन पण लागतं सर. आता तुम्हाला जॉबची इमर्जन्सी आहे की वेटिंग पिरियड आहे? तसं तर इमर्जन्सी आहेच, तसं मी आता कॉलिंगची जॉब करते, पार्लरचं पण करते, त्यामुळं भेटलं तर इमर्जन्सीमध्ये ठीक आहे. मग आता जर तुम्ही ऑलरेडी पार्लरचं पण करताय कॉलिंगचं पण करताय तर मग इकडं कसं करणार? फुल टाइम करणार की पार्ट टाइम करणार? ॲज विश जसं भेटेल तसं. जर आपल्याकडे फुल टाइम आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 6ची ड्युटी आहे तर मग तुम्ही कसं करणार? 8 ते 6 मध्ये. 8 ते 6 मध्ये. मग बाकीचं जे तुमचं बाकीचं जे आहे ना पार्लरचं आपले कस्टमर कॉलिंगवर असतात. येस. आणि मग ते कॉल करून आपण 6च्या नंतर आपण 7 त्यांना हँडल करू शकतो. म्हणजे तसं नेक्स्ट काही वीकमध्ये प्रॉब्लेम तर येऊ शकत नाही कंपनीमध्ये कामाच्या रिलेटेड? नाही. ओके. नाईस. येस. बेस्ट. टाइम. मॅडम तुमचं कम्युनिकेशन
एक्सलंट आहे.